दीपाली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पनीर टिक्का मसाला बनवणार आहे, अगदी हॉटेल सारखं। त्यासाठी सर्वात आपण घेतले ओनियन कट केलेले, शिमला मिरची आणि पनीर, थोडेसे टोमॅटो। यामध्ये आपण टाकणार आहे 3 चम्मच दही, 2 चम्मच बेसन, थोडी हिरवी मिरची कट केलेली आणि थोडासा अद्रक लसणचा पेस्ट, थोडासा गरम मसाला, मीठ टाकणार आहे चवीनुसार, थोडंसं तिखट टाकणार आहे 1 चम्मच चवीनुसार, थोडीशी हळद, थोडंसं धने पावडर, थोडंसं जिरं आणि थोडीशी कस्तुरी मेथी। यामध्ये आपण थोडंसं 2 चम्मच तेल टाकणार आहे। याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। याला आपण 10 मिनिटं मॅग्नेटसाठी ठेवूया, व्यवस्थित मिक्स करून। बघू शकता तुम्ही पनीर छानपैकी मॅग्नेट झालेला आहे। आता आपण तर्रीची तयारी करूया। त्यासाठी आपण 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर। तेल छानपैकी गरम होऊ देऊया। थोडासा ओनियन टाकूया आपण त्यामध्ये, मस्तपैकी फ्राय होऊ देऊ। एक टमाटरची ग्रेव्ही आहे मिक्सर मधून ग्राइंड केलेली। टमाटर छानपैकी मिक्स झालेला आहे। यामध्ये आता आपण डायरेक्ट मिक्स केलेले टाकूया। याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झालेलं आहे। 5 मिनिटं याला आपण झाकून ठेवूया। चला आपण बघूया आता आपला पनीर टिक्का मसाला तयार झाला की नाही झाला। छानपैकी तयार झालेला आहे आणि याचा स्मेल पण खूप छान येतोय मसाल्याचा। चला आता आपण याला सर्व करूया। आपली आजची डिश तयार झालेली आहे। पनीर टिक्का मसाला एकदम हॉटेल सारखा झालेला आहे, तरी पण छान आलेली आहे। त्याला बघू शकता तुम्ही। अशा डेली डिशेससाठी आम्हाला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका।